आणि या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अभिषेक, आपण पाहतोय सोलापुरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 4 पैकी 3 आमदारांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। त्यामुळे नेमकं पक्षामध्ये सुरू तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। निश्चितच आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरच्या राजकारणात हा नवा ट्विस्ट बघायला मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही। कारण भाजपाच्या विरोधी पक्षात असणारे जे आमदार आहेत तेच आता भाजपच्या गळाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता नवी रंगत आल्याचं देखील आपण पाहतोय। विरोधकांकडे विरोधी आमदार शिल्लक आहे की नाही असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। खरं तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात ही सुरू आहे। त्याचं कारणही तसंच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील असतील, उत्तम जानकर असतील आणि नारायण पाटील असतील यांनी काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती घेत भाजपचे जे उमेदवार आहेत किंवा महायुतीचे आपण म्हणूयात राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत मोहिते पाटलांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्या तिघा आमदारांनी पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील आता राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आहे। एकंदरीत भाजपाला थोडीशी जड वाटणारी निवडणूक आता पुन्हा एकदा सोपी झाल्याचं देखील आपण पाहतोय। त्यामुळे आता आणखी येणाऱ्या 4 ते 5 दिवसात कोणत्या नव्या घडामोडी घडणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आलेल्या आमदारांनी मोहिते पाटलांवर तीव्र नाराजी व्यक्त केली हे मात्र नक्की आहे। निश्चितच अभिषेक, त्यापूरचा पेपर भाजपसाठी सोपा झाला असला तरी देखील आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची काय भूमिका असणार आहे यावर देखील आपलं लक्ष असेलच।